अध्याय 11. श्री गणेशाय नम. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार परंपरा कैसी विस्तोरोनिया आम्हासी सांगा स्वामी कृपा सिंधू. सिद्ध म्हणे ऐक वाचा अवतार झाला श्रीपाद कैसा. पूर्वी वृत्तांत ऐसा कथा सांगतिली विप्र स्त्रियेशी. शनी प्रदोषी सर्व श्रेष्ठरासी पूजित होती गुरुतेशी. देह वासना असतात येसी पंचत्व पावली तत्काळ. जन्म झाला पुढे तिसे कुरज नगर उत्तर देशी. वाजस्नेय शाखेसी विप्रकुळी जन्माले. जातक वर्तले तियेसी नामे अंबा भवानी ऐसी. आरोपिती स्नेहासी माता पिता परियेसा. वर्तता माता पिता तया गरोही. वाढली कन्या अतिस्नेही. विवाह करीते महोत्सवी. देती विप्रासी त्याची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण. नाम तया माधव जान. तयासी दिदली कन्या दान. अतिप्रीती करोनिया. तया माधव विप्रधारी. शुभचारे होता नारी. वासना तिची पूर्वपरी. ईश्वर पूजा करीतसे. पूजा करी ईश्वरासी. दंपत्य उभय मनोमानसी. प्रदोष पूजा अतिहर्षी. करीती भक्ती पुर सर मंदवरी. त्रयोदशीचा पूजा करीती अति विशेषी. संवत्सरे झाली शोडणी. अंतवर्ती झाली ऐका. तृतीया हो पाचवे मासी. उत्साह करीती बहर्षी. उत्तम डोळे होती तियेसी. ब्रह्मज्ञान बोलतेसे. उत्साह करीती मासासाती. द्विज्वर करी सिमिती. अक्षयवाने वेवळी आरती. सुवासिनी मिळोनिया. ऐसे क्रोमित नवमासी. प्रसूत झाली शुभ दिवशी. पुत्र झाला म्हणून हर्षी. निर्भर झाला माता पिता. जन्मताच तो बाळक. ओंकार शब्द म्हणतेसे ऐसा. पाहुनी झाले तटस्थ लोक. अभिनव म्हणती ते वेळी. जातक कर्म करी ब्राह्मण. विप्रासी दक्षिण देत आपण. ज्योतिष सांगती तया त्याचे लक्षण. लग्नस्तवर पोहोनिया. सांगती ज्योतिषी त्या द्विजसी मुहूर्त बरवा असे विशेषी. कुमार होईल कर्ण्य ऋषी. गुरु सकळांचा निश्चयच. याचा अनुग्रह होईल ज्यासी. तो वध होईल विश्वासी. यांचे वाक्य प्रवनेसी. जिंतामणी याचे चरण. अष्टसिद्धी याचे द्वारी. वेळोगत राहतील निरंतरी. नवनिधी ज्याचे घरी. राहतील द्विजोत्तमा. न होती तयाची गहिनी सुत. पूज्य होईल त्रिभुवनाथ. याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होतील परियेसी. होईल अवतारी पुरुष. माना निश्चय विश्वास. सदेह न धरावा याच. म्हणून करीती नमस्कार. ऐसे म्हणोती द्विजवार. सांगती जनकासी विचार. याचोनी महादोय हरे. भने नलगे कळी काळा. जे जे वासना तुमची मनी. सर्व साधले याचोनी. महोदय हरे भने नलगे कळी काळा. जे जे वासना तुमचे मनी. सर्व साधले याचोनी. याची या पालन पोषण निधान आले तुमचे घरा. ऐसे जातक वर्तवून सांगता झाला ब्रह्मस्तोम. जनक जननी संतोषण. 33 वस्त्रे आभरण. तया सांगोनी गेले ब्राह्मण. माता पिता आनंदधन. दृष्टी लागले म्हणोनी निंबोलन वेवाळीती. वार्ता गेले नगरात. अभिनव आजी देखील म्हणत. उपजत बाळ ओंकार जपत. आश्चर्य करीत सकळ जन. नगरलोक इष्टमित्र. पाहावया येती विचित्र. दृष्टी लागले म्हणून पाळ मात्र न दावीत. कवना पुढे माया मोह जनक जननी. बाळासी दृष्ट लागेल म्हणून. अंगारा लाविती मंत्रोनी. रक्षा बांधिती कृष्ण सुते. परमात्मा अवतरे दृष्टी केवी संचरे. लौकिक धर्मा चमत्कारे. माता पिता संरक्षिती. वर्तता बाळ येणे परी. दिवस 10 झाल्यावरी. नामकर्ण परस्परी. करी जनक द्विजोत्तमा.
शालिग्राम देव म्हणत जन्म जन्मात विख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत. उद्धार केला धर्म कर्मे ममत्व थोर बाळक कावरी प्रतिपाळती प्रतिकरी. माता म्हणतेसे अवसरी न पुरे शिर बाळकासी. पतीसी म्हणते ते वेळा स्तनी दुग्ध थोडे बाळा मिळवा. एखादी अंबला स्तनपान द्यावया अथवा आणा आज एक. आपुले स्तने न शबे भूक ऐकोनी हासे बाळक. स्पर्श स्तन सव करे रस्तनास स्पर्शात कर. 32 धारा वाहे शिर वस्त्रे भिजोनी विचित्र. वाहो लागले भूमीवरी विस्मय करीती जनक जननी. प्रकट न करी गोप्य गुणी नमन करीती बाळक चरणी. माता होय खेळविती पाळण्या घालोनी बाळकासी. पर्यद गायन अतिहर्षी न राहे कुमार पाळणेसी. सदा खेळ भूमीवरी वर्धता बाळ येणे परी. माता पिता नमस्कारी बाळ झाला संस्कारी. न बोले आता काय करू माता बोलली कुमारासी. बोल शब्द ओंकारासी चिंता करतेसे मानसी. मुके झाले देव्य योग पुस्ती जाण जोशियासी. या बाळका बोलावयासी काय उपाय विशेषी. म्हणून पुस्ती वेळोवेळी जोशी सांगती तयासी. आराधावे कुळदेवतेसी अर्कवारी अश्यत परनेसी. अन्न घाली होत 3 वेळा एक म्हणती होईल मुके. त्यासी शिकवावे विवेके. बोलविती निके परी तो बळाग. बाळ न बोलीच हसोनी ओंकार उच्चारी तो बाळ. अनिक नेने बोल केवळ विस्मय करीती लोक सकळ. ओंकार शब्द ऐकोनिया एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले. श्रवणी ऐकता बोल सगळे जाणूनिया न बोले काय गुणे. काही केल्या न बोले सुत चिंता करीती माता पिता. वर्षे 7 झाली त्वता मुका झाला दैव्य योग. 7 वर्षे कुमारासी योग झाला मुंजीसी. पुस्ते झाले ब्रह्मनासी केवी करावे मनोनिया. विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा. उपनयना वेगळा केवळा 8 वर्षू होऊन या. माता पिता चिंता करीती उपदेशावे कवने रीती. मुका असे हा निश्चिती कैसे अदृश्य झाले आम्हा. कैसे अदुष्ट आपुले ईश्वर गौरी. आराधितले त्रयोदशी शिवा पूजिले वाया झाले म्हणतेसी. ईश्वर तरी दिदला वरू सुलक्षण झाला कुमारू. न बोले आता काय करू म्हणून या चिंती शिवासी. एकाची बाळ आमुचे कुशी अनिक न देखा स्वप्नेसी. वेष्टोली होती आम्हाला आशेशी. अमृत रक्षिला म्हणून या नव्हेच माझे मनीची आस. अपुत्र झाला निर्वाण वेश काय वर देत महिष. शनी प्रदोष पूजित म्या ऐसे नाना परी ती देख. जननी करी महादुःख जवळी येऊनी बाळक. संबोधित मातेसी घरात येऊनी तया वेळी. घेऊनी आलनी लोखंड. सवाळा हाती धरांताची निर्मळ झाला सुवर्ण बावन कशी. अनोनिया देत असे मातोसी विस्मय करी बहुवर्षी. बोलवनिया पतीसी दावित झाली ते वेळा. गोप्य करुनी तये वेळा गृहात नेले त्या बाळा. पाहती त्याची बाळ लीला अनिक लोह देती हाती. अमृतदर्शी पाहता लोह संपूर्ण होय तत्वात. विश्वासोनी म्हणती हा सर्वथा होईल पुरुष कर्णिका. मग पुत्रा ते आलंगनी विनविताती जनक जननी. तू तारक बा शिरोमणी कारणिका पुरुष कुळदीपक. तुझोनी सर्व सौख्य लादलो मुका म्हणोनी निर्वजलो. अज्ञान अवतरणे वैशलो जनी मुका म्हणती तुझ. आमचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना. तुझे बोबडे शब्द आपणा ऐकावे वाटे पुत्रा राया. हस्तवदने तये वेळी दावी यज्ञोपवित. गळा कट्टी बांधावी मौजी मेखळा
खून दाखवसी मातेसी. सध्या करोनीस मातेसी बाळ दाखवावी संतोषी. मौजी बांधिता आपणासी येतीत म्हणे बाळ सकळ. माता पिता संतोषती विद्वान ज्योतिषी. पंचारिती व्रतबद्ध मुहूर्त पाहती. सर्व आयती करीती झाली. केली सामग्री बहुता पारी. रत्नखचित अलंकारी. माय मोह प्रतिकरी समारंभ करताती. चतुर्वेदी ब्राह्मण येती. शाखा परते वेद पडती. इष्ट सोयरे दोईच गती. समस्त आले तया भवना. नाना परींचे शृंगार उभारिते मंडप अपार. आनंद करीतेसे द्विजवर अपार द्रव्य वेचत होय. नगर लोक विस्मय करती. मुख्य पुत्रासी एवढी आयती. निजलोगी असे भ्राती. द्रव्य वैची व्रता आपले. इतके वेचुनी पुत्रासी व्रत बंद करिले परियेसी. गायत्री केवी उपदेशी करील आचार कवने परी. एक म्हणती हो का भलते मिष्टान स्वेच्छा आम्हा मिळते. देकार देईल हिरण्य वस्त्रे. चांड नाही त्याचा मंत्र. ऐसे नाना परी लोक विचार करती अनेक. माता पित्यास अत्यंत सुख. देवदैवक करिताती. चौल कर्म येरे दिवसी. भोजन चोल मिनीसी. पुनरुपी अभ्यंग करुणी हर्षी. यज्ञोपवीत धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती. समस्त सहब भोजन करवाया गृहात. घेऊन या गेली माता भोजन करी. माते सवे निरोप घेत ऐक भावे. मौजी बंधन असे करावे. म्हणून या आला पित्याजवळी. विधुयुक्त मार्ग मौजी देघा. बंधन केले त्या बाळका. समूर्हते आला तत्काळिका. मंत्रोपदेश करीत झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी. उपदेश देता परियेसी. बाळा उच्चारी मनोमानसी. व्यक्त न बोले कवना पुढे. गायत्री मंत्र कुमारासी. होता भिक्षा घेऊन आला. माता वस्त्रे उभारणे रत्नखचित देती झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नाही. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्ततेसी. पहिला भिक्षा येणे परी देती झाली प्रतिकरी. अग्निमुळे म्हणून उच्चारी ब्रह्मचारी. त्यावेळी दुसरी भिक्षा देत माता उच्चारी केला यजुर्वेद ईशेता. लोक समस्त तटकथा माता तुकिता तयवेळी. तिसरी भिक्षा देत माता होय सामवेद पडता. आग्रहाय ही गायन करीती. वेद 3 म्हणतेसे. सभा समस्त विस्मय करी. पिता हर्ष न निभारी. मुका बोला वेदचारी. म्हणती होईल कारणिका. याते म्हणो नये नर. होईल देवाचा अवतार. म्हणून करी नमस्कार जगद्गुरुसी. ते समयी इतक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे ऐक. तुवा उपदेश केला ऐक. भिक्षा माग म्हणून या. नवेची बोल तुझा मिथ्या. निरोप द्यावा आम्हा त्वरित. निर्धार झाला माझिया विचित्ता. जाऊ तिथे आचारवया आम्हा आचार ब्रह्मचारी. भिक्षा करावी घरोघरी. वेद्याभ्यास मनोहरी. करणे असे परियेसा. ऐकोनी पुत्राचे वचन. दुःख दाटली अति गहन. उदके भरले अडती नयन. आली मूर्छुना तयावेळी. निजीव होऊनी शनेत. करती झाली महाशोक. पुत्र माझा तू रक्षक. केली आशा बहुमनी. अमृत रक्षिसी म्हणून होती आशा फार मनी. तू बोलसी आमची या गुणी. मुके म्हणाविसी आपणासी. नायको कधी तुझिया बोला. आता ऐकता संतोष झाला. पूजने ईश्वर फळाला. म्हणून विश्वास केला. ऐसे नाना परी देखा. पुत्रासी म्हणतेसे बाळिका. आलोंगनिया कुमारका. कृपा भक्ता तयावेळी. ऐकोनी मातेचे वचन. बाळक सांगे ब्रह्मज्ञान. नको दुःखवू अंतकरण. आम्हा करणे तेची असे. तू ते अनेक पुत्रचारी. होतील माते निर्धारी. तुझी सेवा परोपरी. करतील मनोभावेसी. तुवा आराधिल्या शंकर जन्मांतरी. पूर्वपार म्हणून ठेविला मस्तकी कर. मग जाहली जाती स्मृती.
पूर्वजन्मीचा वृत्तांत सविस्तर स्मरण करीत परम झाली विस्मते श्रीपाद वल्लभ जनोनी देखोनी माता तये वेळास नमन केले चरणा कमळा श्रीपाद उठून अवलिळा सांगती गोप्य अवधारा ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी हो गुप्ती संन्यासी आम्ही यती आलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्थयात्रा कारण असे पुढ तत्वा म्हणून निरोप मागती येणे परी जननीसी गुरुमूर्ती सांगती विनियेसी माता बोलत पुत्रासी श्रोते सावध परियेसा पुत्रासी विनन्वी तयावेळी आम्हा नोडुनी जाशील आणिक डोळा न देखा बाळा कैवी वाचा पुत्र राया धाकूटपणी तुम्ही तापसा धर्मी कोण असे हर्ष धर्मशास्त्राख्यते सरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचार्य वर्ष 12 गृहस्थाश्रम तदनंतरा घडती पुण्य अपरंपारा गृहस्थाश्रमी सुख असे मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरणता होय अतिसमर्थ संन्यास द्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचार्य मार्ग ऐक पठन करावे वेद दिनाका विवाह होता गृहस्थे निका पुत्र दिका लादावे यज्ञादी कर्म सांधोनिया नंतर संन्यास करणे न्याय येणे विधी अंचोरिनिया आग्रह संन्यास बाळकपणी समस्त इंद्रिये संतोष व्हावी मनीना वसना पुरवावी नंतर तपाची वाट धरावी संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन गुरु सांगतात तत्वज्ञान नामधारक सुमन करुनी ऐक म्हणे सिद्ध गंगाधराचा नंदन श्रोतिया सांग नमून परिसा तुम्हा समस्त जन गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगू नामधारक महाराष्ट्र भाषा करुनी टीका सांगे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पत्र श्री नरसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीपाद नाम ऐकाशोध्याय 8वी संख्या 107 श्री गुरु दत्तात्रय अर्पण नमस्तु.